कारणामुळे जो संपूर्ण वंदे मातरमचा कार्यक्रम आहे तिथे काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण झाली, त्यामुळे ते दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही। पण राहुल गांधी आता राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर भाजपकडून विद्यापीठात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, ते संपूर्ण वंदे मातरमचं, आणि या संपूर्ण वंदे मातरमचा कार्यक्रम सुद्धा तेवढ्याच जोरात आणि आक्रमक पद्धतीनं आयोजित करण्यात आला आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल गांधी यांचं भाषण पुढच्या काही मिनिटात सुरू होतं आहे आणि त्याच वेळेला भाजपच्या कडनं राहुल गांधी यांना हे एक प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय। छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधी भाषण करणार आहेत, तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संपूर्ण वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित केला। विद्यापीठाच्या परिसरात होत असलेल्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित आहेत, तर इकडे राहुल गांधी यांच्याही कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या अनेक भागातून आलेल्या विद्यार्थिनी उपस्थित आहेत। राहुल गांधी हे जेन झींच्या बद्दल काय बोलतात, NSUIच्या कार्यकर्त्यांना जी मारहाण झाली त्याबद्दल काय बोलतात, एवढंच नाही तर गेल्या काही दिवसात वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यावरनं सुद्धा जो वाद झाला होता, काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं। यानंतर काँग्रेसने एक ठराव केला होता, तो ठराव सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला। या सगळ्याबद्दल राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। भारतीय जनता पक्षाकडून आयोजित करण्यात आलेला संपूर्ण वंदे मातरमचा कार्यक्रम तुम्ही लाईव्ह पाहिलात, तशाच प्रकारे राहुल गांधी यांचाही कार्यक्रम आपण लाईव्ह पाहणार आहोत। तर दुसरीकडे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या मुख्यालयात जाऊन पोहोचलेत आणि एक खास फोटो काढला जातोय पंतप्रधानांच्या सोबत। ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची संपूर्ण नवी टीम आहे आणि या टीमच्या सोबत पंतप्रधान मोदी यांच्या सोबत वार्तालाप, गप्पा, पंतप्रधान मोदी यांचं मार्गदर्शन हे भाजपच्या सगळ्या टीमला असणार आहे। तर इकडे पुण्यात विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी हे छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातून आलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधतील। आपण आता राहुल गांधी यांच्याच कार्यक्रमातली दृश्य पाहतो। या पटांगणाच्या एका बाजूला राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन केल्यानंतर आता टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी तुम्ही दृश्य पाहता आहात, याच मंचावर राहुल गांधी पुढच्या काही क्षणात येतील आणि यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। अर्थात या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सुद्धा काही विद्यार्थिनींचे व्हिडिओ हे व्हायरल झाले होते। यातल्या एका विद्यार्थिनीच्या व्हिडिओवरून सुद्धा जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। भाजपकडून आरोप करण्यात आला की पैसे देऊन इन्फ्लुएन्सरसह अनेकांना बोलवण्यात आलं। काँग्रेसने अर्थातच हे सगळे आरोप फेटाळून लावले आणि पैसे देऊन लोकांना घेऊन येणं ही संस्कृती भाजपची असल्याचा प्रत्यारोप सुद्धा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केला। या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, या सगळ्याबद्दल राहुल गांधी काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। शिक्षा, रोजगार, सुरक्षा आणि समानता म्हणजे बराबरी असं त्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे। हे 4 प्रमुख मुद्दे कदाचित राहुल गांधी यांच्या भाषणाचे असतील। शिक्षा, रोजगार, सुरक्षा आणि बराबरी या 4 मुद्द्यांना घेऊन राहुल गांधी कदाचित आपलं भाषण करतील। गेल्या काही दिवसात ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप भाजप आणि काँग्रेस तसंच ABVP आणि NSUI मध्ये सुरू आहेत, त्यात राहुल गांधी यांचा दौरा सुरू झाला आहे। सुषमा अंधारे
नाना पटोले यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपल्या हाती आलेत, आपण पाहूया. मी हा रागा फीवर जो हा उत्साह आहे तो उत्साह बघायला आली आणि मला निश्चितपणे खूप आनंद आहे, कारण आतापर्यंत हा देश मन की बात ऐकून ऐकून बोर झाला होता. कुणीतरी जन की बात ऐकायला तयार झाले. सो जन की बात ऐकणाऱ्या जननायकाचं स्वागत महाराष्ट्रात केलं पाहिजे, म्हणून महाविकास आघाडीचा भाग म्हणून मी इथे आहे. देशपातळीवर नव्हे तर जगाच्या पातळीवर भारताच्या मुली आज मोठ्या मोठ्या पदावर पाहतोय. देशाच्या राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, ते छत्रपती ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचीच देण आहे. आणि त्यामुळे आज आपण पाहतो की या 12 वर्षाच्या मोदीच्या सरकारच्या काळात शिक्षणाची दारं बंद करण्याचं काम सुरू झालं. जो विरोध सावित्रीबाई फुल्यांच्या विरोधात या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळामध्ये त्या वैचारिक लोक जे करत होते तेच लोक आज सत्तेमध्ये आहेत. आणि म्हणून मुली आता या ठिकाणी स्वतः आल्यात आणि राहुलजीच आमचे शिक्षणाचे दारं उघडतील, आम्हाला न्याय देतील. दरम्यान काल पुण्यात झालेल्या राड्यासह विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय ते पाहूया. या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं. ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट आहे. आधी गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत, मग राहुल गांधी त्या ठिकाणी येणार आहेत. 7-8 हजार त्या ठिकाणी खुर्च्या त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन जरी त्या ठिकाणी सांगितलं तरी मी पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेस मधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे. आता आमच्या नवनाथ बन्नी देखील काही पर्दाफाश केलेला आहे आणि हा जो राहुल गांधींचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटचं प्रिकर्सर, त्या इव्हेंटला गरम करण्याकरता, त्या इव्हेंटला कुठेतरी जसं आपण पाहतो की एखादी पिक्चर रिलीज व्हायच्या आधी कॉन्ट्रोवर्सी उभी करतात म्हणजे पिक्चर हिट होतो, तशा पद्धतीनं कॉन्ट्रोवर्सी उभी करण्याचा हा प्रयत्न हा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. निश्चितपणे पोलिसांनी त्यात लक्ष घातलेलं आहे. पोलीस योग्य कारवाई त्यामध्ये करतील. नवनाथ बन यांनी जे आरोप केलेले आहेत ते पुराव्याच्या आधारावरच केलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांनी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची पडताळणी ही निश्चितपणे केली जाईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेवढ्याच आक्रमकपणे राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली. प्रामुख्यानं काँग्रेसनं काय पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. तर नाना पटोले आणि सुषमा अंधारे यांचं असं म्हणणं होतं की मन की बात ऐकून लोक कंटाळले, त्यामुळे जन की बात ऐकण्यासाठी लोक इच्छुक आहेत. त्यामुळे राहुल गांधी या कार्यक्रमात जन की बात करतात, जेन झी की बात करतात, तरुणाईची बात करतात. काय राहुल गांधी बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आणि काही वेळापूर्वी राहुल गांधी इथे येऊन पोचलेले आहेत. या जिथे हा कार्यक्रम मुख्य होतोय, छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या परिसरात राहुल गांधी येऊन दाखल झाले आहेत आणि पुढच्या काही मिनिटात राहुल गांधी इथे पोहोचतील आणि मग ते इथे विद्यार्थिनींशी संवाद साधतील. मुख्यमंत्री